12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. बाई किती दिवस झालं लावत होते हो, तुम्ही पण उचलीत नव्हत्या. आता जरा सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे मस्त मस्त. कुठून बोलताय ताई? मी नाशिकहून बोलते. नाव सांगू शकता? देशमुख. मी तुम्हाला पहिला अनुभव शेअर केला हो होता. हो हो, आलं आलं. पण मला कधीच वाटलं नव्हतं बरं का तो अनुभव येईन म्हणून. हो का? मग मी लगेच दादाचा फोन चालू होता, मग दादाला लगेच सांगितलं. दादा ताई पण ऐकत होत्या. आता पण दादाचेच अनुभव येत. सांगा ना ताई. मला आहे ना असंच म्हणजे त्रास होत होता सुरच्या जागेवर. मग दादाने ना मला म्हणजे सेवा दिली होती याची, ते सब्जा आणि खडी साखर दिली होती. अच्छा, केंद्रे दादा का? ते मला हो केंद्रे दादांनी, आणि 11 दिवसाची दिली होती. तर दादा बोलले म्हणे 2-3 दिवसातच फरक पडेल. म्हणजे मी पहिल्यांदाच घेतली होती दादाकडून तेव्हा. म्हणलं मी मोजतच कधी म्हणजे दादा बोलले 2-3 दिवस. मग 2-3 दिवसात पडणच का नाही फरक. हो, जसं बोलली तसंच घडलं बरं का ताई. अरे वा. एवढं तर ते दादाच्या शब्दामध्ये. हो. आमचं ना एक मुलगी एक्सपायर झाली होती शेजारची, तर मग मला ना मग ती जवळ होती ना, म्हणून सारखं डोकं दुखायचं आणि तेच ध्यानात यायचं ना. हो बरोबर. बोलले म्हणलं दादा असं होतंय, मला गडगड होतंय आणि ढकलून दिल्यासारखं सुद्धा होतंय. त्यानं मला हे दिलं होतं एक म्हणजे 5 वस्तू दिल्या होत्या. 5 वस्तू सांगितल्या होत्या. काळे उडीद, काळे तीळ आणि भीमसिंग कापूर आणि मीठ, आणि परत काय सांगितलं होतं ते उशाला ठेवायचं सांगितलं. तर मग म्हणजे ते मध्ये ठेवायचं सांगितलं होतं दादांनी. पण मी ते उशालाच ठेवलं होतं. मग दादा बोलले चालेल म्हणे उशाला ठेवलं तरी बी. आणि मग मला दुखत आणि मला तसा त्रास होत नाही. बघा किती छान ना. तर दादाचे मला खूप अनुभव आले ताई. हो, केंद्र दादांचे खूप जणांना अनुभव येत आहेत ताई. फक्त ती सेवा करायची व्यवस्थित. आणि मला ना परत कर्जमुक्तीसाठी सुद्धा दादांनी सेवा दिली होती. हो, केलं ते पूर्ण, फक्त वाचन करायचं राहिले थोडंसं. काय दिली होती सेवा? मला ना ते 5 प्रकारचे गुलाबाचे फुलं आणायचे सांगितले होते. काय 5 प्रकारचे गुलाबाचे फुलं. अच्छा. ते पांढऱ्या कपड्यात बांधून ते गंगेमध्ये व्हायचे सांगितलं होतं. अच्छा. तर मग ते मी वाहिलं आणि परत मला ना त्याच्यावर गायत्री मंत्र सांगितला होता 21 वेळेस. तर मी म्हणलं तिथं मला चालणार नाही, म्हणजे मला घेता नाही येणार, माझं लहान बाळ आहे ना. तर मग मी घरीच घेतलं होतं आदल्या दिवशी. दादा बोलले चालते, कधी पण गेली मी सोडलं तरी पण. मग मी ते सोडलं. म्हणजे शनिवारी सेवा केलं. मग माझ्या सासऱ्यांना पण माझ्या देरासाठी सेवा दिलेली दादांनी. अरे वा. तर मग ते मी केलं, त्याचा रिझल्ट येतंय थोडा. पण ते मंगलसूत्र राहिले माझं पठण करायचं. मी एक वेळेस मोबाईलवरून घेतलं होतं, पठण केलं होतं. म्हणजे मला त्याचा पण अनुभव आला. आणि परत असंच मी माझे म्हणजे हे ठेवलेले होते दागिने, त्याच्यासाठी पण म्हणजे दादाला मी बोलले होते अगोदर. तर दादा बोलले, मी म्हणलं पावती हरवली आहे. तर दादा बोलले म्हणे तिथं बॉन्ड वगैरे केलेला असेल तर मग त्याच्यात असेल म्हणे बघा. आणि मग नंतर मी असंच मग हे रिन्यू करायला गेले. माझे मिस्टर बोलले असं की मी रिन्यू करेन म्हणून. मी बोललं म्हणलं दादाला मनातली म्हणतच म्हणलं दादा
काही पण करा, पण मी जर मनापासून बोलत असले, तुमच्यापर्यंत पोहोचत असलं तर तुम्ही सोडवून घरी घेऊन येतील ते. मी दादाला म्हणले आणि लगेच ते एका घंट्याने घेऊन आले ते. अरे वा, बघा दादाला असंच मनात सुद्धा बोललं ना तर पोहोचपर्यंत. खरंय. मी शेअर करते हा ताई. हो. आणि ताई परत एक अनुभव होता. बोला ना. बरं, पुढच्या वेळेस सांगेन मी. चालेल ना. चालेल का? हो ताई. स्वामी समर्थ. हो. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.